शेतकरी कामगार नेते शरद जोशी यांना राजकारणात लौकिक मिळाला नसला तरी त्यांनी मांडलेला अर्थविचार हा संपूर्णपणे राजकारणाला कलाटणी देणारा होता, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। ते पुण्यात शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते। लेखिका वसुंधरा काशीकर भागवत यांनी शरद जोशींच्या जीवनाचा झंझावाती आढावा या पुस्तकात घेतला आहे। शरद जोशींनी जे भारतीय अर्थव्यवस्थेचं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं जे मूल्यांकन केलेलं आहे ते सगळ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भविष्याच्या बाबतीत नीतिविषयक त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आपल्या देशाच्या भविष्याकरता अतिशय उपयोगाचे आहेत आणि त्यांच्या विचारानुरूपच देशामध्ये आर्थिक परिवर्तन होऊ शकतं असा विश्वास ठेवणाऱ्यापैकी त्यांच्या विचाराचा एक समर्थक मी असल्यामुळे मला या कार्यक्रमात सहभागी होण्याचा विशेष रूपाने आनंद आहे।